या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। राणीसाहेब, बाबा याकूत खरंच महान आहेत, अवलिया आहेत। खूप प्रसन्न वाटलं। वाटणारच। बाबांचं संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी होतं। परमपवित्र अल्लाचं नाव घेत त्यांनी हिंदू मुस्लिम बांधवांची जी सेवा केली त्याला तोड नाही। आपले आबासाहेबही इथे येत असत ना? होय, आबासाहेब येत बाबांशी चर्चा करत। बाबांचं मोठेपण आबासाहेबांना समजलं, त्यांचा अवलिया पण जाणवलं। म्हणून तर आबासाहेबांनी दर्ग्यासाठी जमीन दिली, सनदही करून दिली। आम्हाला मोठं आश्चर्य वाटतं राजे। एका बाजूस औरंगजेब जिझिया कर लावून हिंदूंचा छळ करतोय, त्यांना मारतो, कैदेत डांबतो, गोरगरिबांकडून जे असेल ते ओरबाडून घेतो। पण तुम्ही मात्र इथे येऊन या अवलियाचं दर्शन घेऊन दानधर्म करता आहात। आपल्या आबासाहेबांनी कित्येक बिघे जमीन दान दिली। राणीसाहेब, औरंगजेब मुळातच धर्मांध आहे। माणूस धर्मासाठी नसतो तर धर्म माणसासाठी असतो हे त्याला समजत नाही। पवित्र धर्मग्रंथातल्या पाक वचनांचा अर्थ नीट न उमगल्यामुळे त्याची ही गल्लत होत असावी। आता औरंगजेब म्हणतो, त्याच्या सैनिकांना सांगतो, काफरांना ठार करा म्हणजे तुम्हाला स्वर्गात गेल्यावर अल्लाह भेटेल। आणि साहेब, एकीकडे म्हणायचं की हे जगच अल्लाहनं निर्माण केलंय आणि अल्लाह मात्र जगात नाही तर स्वर्गात आहे, असं कसं चालेल? औरंगजेबाला वाटतं अल्लाह हा फक्त मुसलमानांचा आहे, पण तसं नाही। अल्लाहच काय, पण कोणतीही ईश्वरी शक्ती ही संपूर्ण मानव जातीची आहे आणि हे याकूत बाबांना समजलं। म्हणून ते श्रेष्ठ आहे, अवलिया आहे आणि त्यामुळेच आम्हाला इथं नतमस्तक व्हावंसं वाटतं। खरंच हो, बाबांचे विचार अगदी थोर आहेत। आता हेच बघा, बाबा म्हणतात की या सुंदर पृथ्वी तलावर अराजकता निर्माण करू नका, अराजकतेचं कारण ठरू नका, कारण अल्लाहचा हरेक बंदा हा शांततेचा प्रवर्तक आहे। इस्लामची उत्पत्ती सुद्धा शांततेसाठी झालेली आहे। पण नेमकं याच्या उलट सांगितलं जातं आणि मग औरंगजेबासारखे क्रूर लोक आपल्या सख्ख्या भावांना निर्दयीपणे मारतात, जन्मदात्या पित्याला हाल करून ठार करतात। हे सगळं थांबलं पाहिजे आणि हे सगळं थांबवण्यासाठीच बाबांचे अहोरात्र प्रयत्न सुरू होते। म्हणूनच त्या अवलियाला आमचा प्रणाम।